हॅलो फ्रेंड्स, हाय. न्यू ब्लॉग. ऑफिसमध्ये आज राखी सेलिब्रेशन झालं. बघा, राखी म्हटलं की खूप चांगलं फील होते, कारण की रक्षाबंधन हा सण किंवा उत्सव हा बहीण भावाच्या नात्याने ओळखला जातो, बहीण भावाच्या प्रेमाने ओळखला जातो. कारण की यातूनच बहीण भावाचं प्रेम व्यक्त होतं आणि बहीण सुद्धा भावाला राखी पाठवते. भाऊ सुद्धा खूप आनंदाने ते राखी स्वीकारून आपल्या हाताला बांधते. त्यामुळं त्याचं प्रेम सुद्धा खूप असं दिसून येते आपल्याला, कारण की भावाला या सणाची खूप उत्सुकता असते. श्रावण मासामध्ये हा सण आलेला असतो आणि बहीण भावाच्या प्रेमासाठीच हा सण ओळखला जातो. राखी म्हटलं की बहीण भावाचा सण हा चांगल्या प्रकारे येतो, कारण की रक्षाबंधन हा एकमेव असा सण आहे की या सणामध्ये बहीण भावाच्या नात्याला खूप जपलं जातं आणि चांगल्या प्रकारे त्याला मानलं जातं. कारण की हा सण खूप महत्त्वाचा सण आहे बहीण भावासाठी. जशी बहीण आतुरतेनं या राखीची वाट पाहते, या सणाची वाट पाहते, तसाच भाऊ सुद्धा या रक्षाबंधनाची वाट पाहते आणि आपल्या बहिणीची सुद्धा वाट पाहते. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की रक्षाबंधन हा सर्व बहीण भावांनी चांगल्या प्रकारे साजरा करावा. बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. आणि माझ्या भावानं मला खूप चांगले गिफ्ट सुद्धा दिले आहे, त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते. बाय.